कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपसे यांचं आज नागपुरात आंदोलन आहे। काल त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे। ज्या हॉटेलमध्ये अभिजित थांबलेले आहेत त्या हॉटेल बाहेर बघा पोलिसांची मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। हॉटेलच्या बाहेर जागता पहारा आहे पोलिसांचा, चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अभिजित ज्या रूममध्ये थांबलेले आहेत त्या रूमच्या बाहेर सुद्धा पोलीस तैनात आहे आणि काल झालेला हल्ला जो आहे त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस अलर्टवर आहे। आज आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांना अतिरिक्त सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी पुरवली जाणार आहे। त्यासोबतच नागपुरात ज्या हॉटेलला ते थांबलेले आहेत त्या हॉटेलला सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। थोड्या वेळापूर्वी अभिजित दिपके जेव्हा आले तेव्हा त्यांना एस्कॉर्ट करत पोलीस या ठिकाणी घेऊन आले। सध्या याच हॉटेलला अभिजित थांबलेले आहेत आणि त्याचा चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आजच्या आंदोलनात नेमकं कोण सहभागी होतं, काय मुद्दे उपस्थित करतात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अभिजित दिपके यांना पोलिसांनी एक नोटीससुद्धा बजावलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।